परिवार वो लोग मैं हम कैसे जिएंगे ये आप बता दीजिए। मैं चाहता हूँ कि ये आने वाले मानसून सत्र से पहले हमारा काम हो जाए, कि तुम गिनते दिन 250 से 300 लोग मर गए आज भी नमस्कार दोस्तों आप देख रहे हैं न्यू डिजिटल इंडिया में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। दोस्तों EPS 95 पेंशनधारकों की पेंशन वृद्धि को लेकर के 23 जून 2026 को पुणे महाराष्ट्र में एक विशाल जनसभा की गई। यहां पर EPS 95 पेंशनरों के लंबे समय से चल रही न्यूनतम पेंशन वृद्धि की मांग को लेकर के एक बार फिर आक्रोश देखने को मिला। हाल ही में आयोजित एक महत्वपूर्ण बैठक में EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिति के वरिष्ठ नेता एवं राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत ने राज्यसभा सांसद मेधा कुलकर्णी के समक्ष पेंशनरों की समस्याओं को जोरदार तरीके से उठाया। इस दौरान उन्होंने केंद्र सरकार और EPFO की नीतियों पर सवाल खड़े करते हुए कहा कि लाखों पेंशनभोगी आज भी सम्मानजनक जीवन जीने के लिए संघर्ष कर रहे हैं। कमांडर अशोक रावत ने कहा कि वर्तमान में बड़ी संख्या में EPS 95 पेंशनरों को बेहद कम पेंशन मिल रही है, जिससे महंगाई के इस दौर में उनका जीवन यापन कठिन हो गया है। उन्होंने सरकार से न्यूनतम मासिक पेंशन 7,500 करने, महंगाई भत्ता यानी DA लागू करने तथा पेंशनरों और उनके जीवन साथी को बेहतर स्वास्थ्य चिकित्सा सुविधा उपलब्ध कराने की मांग दोहराई। मैं चाहता हूँ कि ये आने वाले मानसून सत्र से पहले हमारा काम हो जाए, कि तुम गिनते दिन 250 से 300 लोग मर गए आज भी अजब मरता है।
सरकारने जर आम्हाला 7,500 आणि मागे सरकारने उत्पन्नी मागणी जर पूर्ण केली तर आम्ही कमीत कमी 2 जीव स्वाभिमानानं जगू याची आम्हाला खात्री या प्रश्नाबद्दल चर्चा आहे. पण आतापर्यंत सोल्युशन निघालं नाही याचा आम्हाला तोडगा दिसत आहे. आमची मागणी आम्ही पुन्हा मागायची आणि आम्ही पुन्हा बोलत आहे. आम्ही जवळपास सगळ्या खासदारांना देशातल्या आमची लोकं भेटली, त्यांना निवेदन दिली, सगळ्या मंत्र्यांना भेटून झालं. विरोधकांनी त्यामध्ये कॅबिनेट सेक्रेटरीचे आम्ही 2 वेळ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झाले, मुख्यमंत्रीचे सेक्रेटरीचे झाले, फायनान्स सेक्रेटरीचे झाले, लेबर सेक्रेटरीचे. म्हणजे विरोधकांनी त्यावेळेला पूर्णतः आम्ही त्यांना समजावून सांगितलेलं आहे, त्यांना मुद्दे पटलेले आहे. पॉलिटिकल चॅनलमध्ये सगळ्या सर्वोच्च नेत्याला आम्ही भेटलेलो आहे, त्यांनाही आम्ही उदाहरण सांगितलेलं आहे, त्यांनाही ते पटलेलं आहे. पण एवढं सगळं असताना आमचे रोज 200 लोक मरत असताना जर आम्हाला न्याय मिळत नाही तर न्याय मिळण्यासाठी आम्ही काय करावं? हा आमचा भाग आहे. त्यासाठी आज देशभरात संपूर्ण राज्यांमध्ये 28 राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये आज आमची संघटना कार्यरत आहे. जिल्हा स्तरावर काही ठिकाणी तालुका स्तरावर काही ठिकाणी ग्राम स्तरावर 81 लाख लोक जे रिटायर्ड परिवार त्यांचा हा प्रश्न आहे आणि 7.5 कोटी लोक जे आज कार्यरत आहेत त्यांचं हे भविष्य. आणि म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो की आपण आपल्या सगळ्या लोकांना जेव्हा आपण भेटतो आपण जे काय म्हणतो आमच्या आंदोलनात बराच वेळ आला, आम्हाला आशीर्वाद दिले, त्या आशीर्वाद वेळ करून काय ठेवावे आमचा प्रश्न सरकार सरकारने आणखी जोरात लावावा आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा ही आपल्याला विनंती. आता आपल्यापुढे पर्याय काय होते हे स्पष्ट झालं. आता आतापर्यंत आपल्याला खूप प्रॉमिसेस मिळाले, कुठूनही आपल्याला प्रॉमिस मिळालं नाही असं झालं नाही, पण आपल्या काम झालं नाही हे गोष्ट आहे. म्हणून आता एक तारखेला प्रजांना आम्ही सेंट्रलमध्ये केली, संपूर्ण देशात राज्याकडे परिस्थिती येईल आणि ते मोठा निर्णय घ्यायचे. तो निर्णय कदाचित आपण धरणारा असू शकतो. लक्षात ठेवा, तयारी आहे? कारण आम्ही तिथे विश्वास ठेवणारे लोक आहे. आपण आपल्याशी स्वतः विश्वास होऊ शकते. जिंकलो त्या आधाराने जिंकली आणि हरलो तर कमीत कमी आम्हाला सवलती तुम्ही लढताना
जर आमच्या नातीचा वाढदिवस असला ती जर आमच्याकडे दूर दाखवत आली नंतर बाबा माझा वाढदिवस आपल्यापेक्षा 200 रुपये ते आजोबा म्हणजे कर्तव्य आहे त्यांचे कौतुक करणे 200 रुपये देणे 25 वर्षापूर्वी साखरकारखान्यावर माझ्यासोबत काम केलेला माणूस भेटून त्याला बाहेर करू लागले एवढी आमची ऐकत नाही गोष्ट खरी कोणी खरं कोणती आमची आहे त्यातून आम्हाला सोडू आहे त्यावेळेस मनसुखभाई मंडळाचे म्हणाले की हमारे घर जाता हूँ हमारे यहाँ की गुजरात में जाते हुए किसी को 8 किलो पैसा देते बच्चों को आए बदल तो हमारे यहाँ में भी है लेकिन पैसा नहीं ही परिस्थिती आपण बदलवायची आणि मी सांगतो की उत्तरे बरोबर संस्काराचा विषय फार मोठा आहे आज आम्ही तुम्हाला खूप संस्कारित विषय म्हणून बहुतेक मुलं हे कॉन्ट्रॅक्टवर आहे ते त्याची पुढची पिढी पाहते की मागची पिढी पाहते ही परिस्थिती म्हणजे आपण केलेली परिस्थिती सामान्य परिस्थिती तयार झाली आहे गोष्टी आणि त्यामुळे काय की आपण आई वडिलांना दुर्लक्ष करणे काय तर त्या बापाचं 10,000 रुपये असेल तर कमीत कमी 11,000 30,000 विश्वास बाबा कशी एकदा केली शकते हे आमचं हे का मला दुसरं विचार करते की बाबा महागाई लोक त्यांचे पैसा आणि नाव केले काय त्यांची क्षमता नाही का त्याची पुढे येण्याची 10 वर्षापासून हा संघर्ष चालू करा त्यांना आम्ही एकच सांगतो दुःख आणि खूप अशी गोष्ट आहे तिथे आम्हाला बाहेर करून घेऊ आम्हाला एकटं राहू शकत नाही आमची अनेक लोक आहे तर आम्हाला कर्माचं काम लागलं बरोबर आहे आम्ही काही होतोच नाही पण आज आमचे दातही लागले म्हणून आम्हाला फक्त गर्जना केल्याशिवाय इलाज नाही कोणी मात्र काम होतं कोणीतरी आवाज काय करायचे आम्ही जे पैसे होते जगाची वेगळी स्कीम होते जर मी 415 रुपये त्याचे 450 राहू करताना मी 1995 भरलेले 415 आज 415 आहे त्याला मिळाला आता जर त्याला आम्ही पैसे परत करा तर ते परत करतील तर तेव्हा 415 की प्रयत्न म्हणजे आपण केलेल्या पैशावर घ्यायचं आणि एकच नियमाची आहे की ते फ्लॅट लहान होतो EMI वाढत जातो कसं झालं का आणि म्हणून ते कुटुंब हा मोठं आहे आता सगळे महागाई वाढल्या सगळं वाढलं आता 700 रुपये त्यांना 700 रुपये पेन्शन देतो 700 आप बताइए मैं कैसे जीऊँगा या मेरा परिवार वो लोग मैं हम कैसे जिएंगे ये आप बता दीजिए मैं चाहता हूँ कि ये आने वाले मानसून सत्र से पहले हमारा काम हो जाए कि तुम गिनते दिन 250 से 300 लोग बढ़ता है आज भी। बैठक के दौरान उन्होंने यह भी कहा कि देश के लाखों सेवानिवृत्त कर्मचारी वर्षों तक उद्योगों और संस्थानों में सेवा देने के बाद आज आर्थिक संकट का सामना कर रहे हैं। पेंशनरों की मांग कोई नई नहीं है, बल्कि यह कार्य वर्षों से केंद्र सरकार के समक्ष रखी जा रही है। इसके बावजूद अभी तक कोई ठोस समाधान नहीं निकल पाया है। मेधा कुलकर्णी के समक्ष अपनी बात रखते हुए कमांडर अशोक रावत ने कहा कि पेंशनरों के धैर्य की परीक्षा लगातार ली जा रही है। उन्होंने सांसद से आग्रह किया कि वे संसद और संबंधी मंत्रालयों में इस मुद्दे को मजबूती से उठाएं ताकि जल्द से जल्द सकारात्मक निर्णय लिया जा सके। पेंशनरों का मानना है कि सरकार ने कई बार उनकी मांगों पर
विचार करने का आश्वासन दिया, लेकिन अब तक अपेक्षित परिणाम सामने नहीं आया है। बैठक में उपस्थित पेंशनरों ने भी अपनी समस्या साझा की और बताया कि वर्तमान पेंशन राशि से दवाइयाँ, स्वास्थ्य सेवाएं तथा दैनिक खर्चों पर प्रबंधन करना अत्यंत कठिन हो गया है। उन्होंने सरकार से मानवीय दृष्टिकोण अपनाने की अपील की। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिति लगातार देश भर में आंदोलन, धरना प्रदर्शन, जन जागरण कार्यक्रम आयोजित कर रही है। संगठन का कहना है कि जब तक न्यूनतम पेंशन सहित प्रमुख मांगों की पूरी नहीं होती है, तब तक उनका संघर्ष जारी रहेगा। क्या सरकार EPS 95 पेंशनरों की मांगों को जल्द स्वीकार करेगी? क्या न्यूनतम पेंशन 7,500 रुपये प्लस DA की मांग होगी? इस महत्वपूर्ण मुद्दे पर आपके क्या विचार हैं? कमेंट करके अपनी राय जरूर बताएं। दोस्तों, यह वीडियो या जानकारी पसंद आए वीडियो को लाइक करेंगे। आप इस चैनल पर नए चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।